आणि बातमी आहे सुट्ट्यांसंदर्भातली। नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षानिमित्त शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी चांगलीच वाढत चालली आहे। त्यातच आता साई मंदिरामध्ये फुलं हार चढवण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे। त्यामुळे शिर्डीतील फुलांचं मार्केट चांगलंच तेजीत आहे। तब्बल 5 वर्ष बंद असलेलं फुल मार्केट सुरू झालंय आणि फुल उत्पादक शेतकरी आपली शेतीतील फुलं विक्रीसाठी इथे घेऊन येतात। तसंच त्याला चांगला भावही मिळतोय। त्यामुळे शेतकरी आनंदात दिसतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवांगे यांनी। नाताळच्या सुट्ट्यांच्या दरम्यान शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरामध्ये जे आहे भाविकांची गर्दी वाढलेली आहे आणि साई मंदिरामध्ये सध्या फुल हार प्रसादाला सुरुवात झाल्यानंतर शिर्डीचं जे फुलांचं मार्केट आहे ते आपण पाहू शकतो। या ठिकाणी गजबजलेलं दिसून येतंय। सध्या मार्केटमध्ये जर बघितलं तर गुलछडी असेल, झेंडू असेल, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, त्याचबरोबर गुलाब, चमेली अशा विविध फुलांची जी आहे ती आवक सध्या मार्केटमध्ये होताना दिसून येते। याबरोबरच विदेशी फुलं जी आहेत ते फुलं देखील या बाजारामध्ये सध्या विक्रीसाठी आलेले आहेत। शिर्डीचं जे मार्केट आहे ते गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते बंद झालेलं होतं, कारण साई मंदिरामध्ये फुलहार प्रसाद जे आहे ते चढवण्यास बंदी होती। त्यामुळे येथील जी फुलं होती ही फुलं बाहेर राज्यांमध्ये पाठवली जात होती। आता जे आहे शिर्डी साई मंदिरामध्ये फुलहार प्रसाद सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते फुलाचं मार्केट जे आहे ते फुल विक्रेते असतील, फुल उत्पादक शेतकरी असतील, यांच्याकडनं असं गजबजलेलं पाहायला मिळतंय। मोठमोठे व्यापारी जे आहेत ते या ठिकाणी फुल मार्केटमध्ये आलेले आहेत। आपली वाहनं घेऊन या ठिकाणी येतात। खास करून शिर्डीमध्ये बघितलं तर 200 एकरावरती फुलाची शेती आहे आणि या शेतीला सध्या सुगीचे दिवस आलेले आहेत। कोविड पासून फुल प्रसाद जे होतं ते साई मंदिरामध्ये बंद करण्यात आलेलं होतं। त्यानंतर जे आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या ठिकाणी फुल हार प्रसाद जे आहे तुर्तास सुरू झालेले आहे आणि नाताळांच्या म्हणजे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भाविकांना साई मंदिरामध्ये म्हणजे देवाला फुलाने श्रद्धा वाहण्यात येणार आहे। त्यामुळे फुलांचं जे शिर्डीतलं मार्केट आहे अनेक वर्षापासून बंद होतं ते आता सुरू झालेलं आहे। भाविक जे आहे ते आता साईंच्या मंदिरामध्ये देवाला फुलं वाहू शकणार आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी मोठे मोठे व्यापारी येतात, कमी दराने शेतकऱ्यांकडून फुलं घेतली जातात, चढ्या भावाने जे आहे ते बाकीच्या इतर विक्रेत्यांना विकली जातात असंही बोललं जाते। फुलाला जे आहे सध्या मार्केट या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय। सुनील दवंगे, NDTV।